A few moments later. तर आज आपण या सेशन मध्ये MSCIT इरा सेशन तिसरे बघूया. या ठिकाणी लॅब ओपन करा, त्यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट आपण सुरू करूया. स्टार्ट करूया. नेहमीप्रमाणे या ठिकाणी टायपिंग कंप्लीट करून घ्या. आणि संपूर्ण टायपिंग झाल्यानंतर इथे खाली सेव्ह करा, ओके करा. त्यानंतर आता आपण पुढची स्टेप बघूया, नॉलेज चेक. पहिला प्रश्न यामध्ये, इफ यू वॉन्ट टू चेंज द डेस्कटॉप बॅकग्राउंड पिक्चर्स, विंडो कलर and sound in one go, which option will you click on? तर याचा करेक्ट आन्सर आहे 4th नंबरचा थीम. थीम मध्ये गेल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चेंज करू शकतो. थर्ड आन्सर इज करेक्ट, सॉरी 4th आन्सर. And next question, which option will you choose to change the desktop background? तर आपण डेस्कटॉप बॅकग्राऊंड कोणत्या ऑप्शन मध्ये जाऊन बदलू शकतो? तर स्क्रीनवरती राईट क्लिक करायचे आणि त्यामध्ये पर्सनलाइजला क्लिक करायचं. तर फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दीज इमेज ऑप्शन शो द रिबन टाइप स्क्रीन सेव्हर? तर यामध्ये रिबन टाइप्स कोणते आहेत? तर 4th इमेज मध्ये जे दिलेले आहे ह्या सर्व रिबन सारखे स्क्रीन सेव्हर आहेत. तर 4th आन्सर याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which of these categories in control panel will allow you to apply a photo of your linking as the desktop wallpaper? तर याचा आन्सर आहे 4th. तर कंट्रोल पॅनल सेटिंग मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पर्सनलाइज ऑप्शनला क्लिक करायचं असतं. तर 4th आन्सर याचा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which option allow you to select numerous image and images that can be displayed as your desktop wallpaper over a fixed interval of time? तर याचं करेक्ट आन्सर आहे 3rd, बॅकग्राउंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, once you have choose a picture for your desktop background, you can choose how you want it fit on the screen. Some of the option for it are. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, feel, fit and stretch. 7th question, Windows 10 include desktop dash which changes the desktop background in a designated amount of time. तर याचं करेक्ट आन्सर आहे 3rd, slide show. And the next question, a dash is a program that displays an image, animation or just a blank screen on a computer after no input has been received for a certain length of time. तर याचं करेक्ट आन्सर येते 2nd नंबर, स्क्रीन सेव्हर. 9th question, if you have a current theme with music background color and mouse cursor of your choice, you can dash it and it will appear in the list of themes. The correct answer आहे 4th, save. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, यू कॅन डू द फॉलोइंग युझिंग पेंट. तर याचा करेक्ट आन्सर आहे 2nd, एडिट पिक्चर्स. या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक टेस्ट कंप्लीट झाली. एंड करूया. यस,
आता आपण बघूया पुढची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. यामध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्न मिळतील. इन मोस्ट केस द वर्ड सॉफ्टवेअर इज इंटरचेंजेबल विथ द वर्ड. तर सॉफ्टवेअरला इंटरचेंजेबल वर्ड कोणता आहे, तर तो आहे प्रोग्राम. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रोग्राम दॅट कोऑर्डिनेट्स कॉम्प्युटर रिसोर्स, provide a interface between users and the computer and run application. तर याचा करेक्ट आन्सर आहे 4th नंबरचा, ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन, antivirus programs protect your computer system from viruses or other damaging programs. This is the type of dash dash program. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, utilities. And last question आता, application software are programs that are written. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, to do a particular job such as creating, editing and saving information. 4 आन्सर इज करेक्ट. सेव्ह. आणि या ठिकाणी टेस्ट कंप्लीट झाली, आता एंड करायचंय यस. अशा प्रकारे आपल्या इथे सेशन 3 पूर्ण झालंय. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडलाच तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेशन 4 चे प्रश्न बघणार आहोत.